मी राबवतो. लहान मुलं जे 4च्या पुढचे आहेत त्यांनी जीवनभर शिक्षण घ्यावं. बाबासाहेबांना अपेक्षित आदर्श बौद्ध समाज घडवण्यासाठी समान शिक्षा अभियान हे माध्यम आहे. या समान शिक्षा अभियानाचा लाभ आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आदर्श बौद्ध व्यक्ती म्हणून जीवन जगावं यासाठी ज्याला आपण भाग म्हणतो, शरीराचे अवयव म्हणतो, या सर्वाच्या सर्व ज्यांनी ज्यांनी जे जे कुशल कर्म केले असतील त्या प्रत्येक कुशल कर्माच्या विभागाने त्यांना सुगती लाभ हो असं या कथेचा अर्थ आहे. यानंतर आपण ज्यांना ज्यांना व्याख्यान धातू काय धातू प्रत्यगा धातू काय विख्यान धातू धातू 32 त्यांच्या जाण्याने आज आसवांचा महापूर दाटला. एक निस्पृह दानदाता आज अनंतात विलीन झाला. खरोखर किशोरदादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर बदलापूरमध्ये ज्यावेळेस आम्ही धम्मपरिषदेचं नियोजन केलं होतं तेव्हा किशोरदादा आणि भावनाताई या दोन्ही उपायतांनी आम्हाला फोन केला की या धम्मपरिषदेसाठी आम्ही देखील भार उचलू इच्छितो. जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकाल ती नक्कीच करू, परंतु आम्ही तुम्हाला जे काही सांगतोय ते तुम्हाला ऐकावं लागेल. आणि ज्यावेळेस आम्ही त्या कुटुंबासमवेत बसलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला बनतेंची सेवा करण्यासाठी बनतेंचं जीवनदानाचा खर्च आलेल्या बनतेंचं जे काही भोजनदान आहे त्याबरोबर आलेल्या सर्व उपासक उपासिकांचा भोजनदान हा सर्व खर्च आम्ही करतोय. बाकीची तयारी तुम्ही चालू ठेवा. आणि असं ऐकल्यानंतर आम्हाला धक्का बसला की ही व्यक्ती या समाजामध्ये एवढी बलाढ्य आणि एवढी दानशूर. खरोखर आज दादांची उणीव भासते. आंबेडकरी चळवळ या बदलापूरची चळवळ पोरकी झालेली आहे. कारण दादांचा चेहरा आजही मला आठवतो. दादा ज्या वेदनेने अंतिम श्वास घेतात श्वास सोडतात, परंतु त्यांचं जे काही हरवणारी व्यक्तिमत्व होतं, एक ज्वालामुखी एक आक्रमक चेहरा. परंतु जरी ते आक्रमक होते परंतु ते मितभाषी होते. कधीही त्यांनी भाषण केलं नाही, परंतु त्यांची प्रत्येक गोष्ट ही कृतीतून जाणवायची. त्यांनी जो संकल्प केला तो संकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. म्हणजे सांगायचं कारण बदलापूरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा नव्हता. त्या पुतळ्यासाठी सर बहुजन विकास समितीच्या वतीने आपल्याला काय करता येईल, युथ रेजिमेंटच्या तरुणांना त्यांनी हाताशी धरलं आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलनाचा एक बेधडक कार्यक्रम या नगरपालिकेच्या प्रशासनावर केला. किशोरदादांनी जो तो संकल्प आमच्या सोबत राहून केला तो संकल्प आम्हाला पूर्ण करताना नेहमी आनंद वाटायचा. या बदलापूरमध्ये 2, 2:30, 3 वाजेपर्यंत आम्ही फिरायचो. सातत्याने आमच्या या चळवळीवर चर्चा व्हायच्या. घरी कधी आल्यानंतर त्यांनी कधी रुसवा फुगवा केला नाही. कुठेही नाक्यावर बोलावला अशा प्रकारचे दादांचे वक्तव्य असायचं आणि तेव्हा ते जिव्हारी लागायचं की दादा तुमच्यासारखा व्यक्ती असेल तर खरोखर आम्हाला सुद्धा इथे लढायचं आहे. आणि म्हणून स्मारकावर असणारं मुकम मोर्चाचं आंदोलन जे स्मारक 15 वर्ष ठिपक पडलं होतं, दादा बोलले की या ठिकाणी आपण मुकम मोर्चाचं आंदोलन करू आणि मुकम मोर्चाच्या माध्यमातून इथल्या नगर परिषदेला प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन यशस्वी केलं. दादांनी जी जी गोष्ट आम्हाला सांगितली ती गोष्ट पूर्ण करताना आम्हाला नेहमीच आनंद होत होता. आणि खरोखर हे आमच्यामध्ये आजही त्यांच्या कार्याने विचाराने जिवंत आहे. मी माझ्या सुनकामय परिवाराच्या वतीने बहुजन विकास समिती त्याचबरोबर प्रबुद्ध सामाजिक सेवा संस्था आणि धम्मपरिषद नियोजन समितीच्या वतीनं तमाम आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं ठाणे जिल्ह्याच्या शिक्षक संघटनेच्या वतीनं मी मनपूर्वक भावपूर्ण आदरांजली श्रद्धेची श्रद्धांजली वाहतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम जय शिवराय. परिपूर्ण पाळली. मला ज्या वेळेला प्रेताला उपस्थित होते त्यावेळेला मला सगळ्यात गोष्ट जी पोचली ना ती होती कधी बंदेच्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिले नव्हते, पण एखाद्या व्यक्तीसाठी बंदेच्या डोळ्यामध्ये अश्रू येणे म्हणजे कदाचित धर्माचं बरंच नुकसान झालं. कारण त्यांच्या पूर्वी मी ऐकलं की जिथे पण विहार आहे तिथे किशोरदादांना कळावं, दादाला कळावं की इथं मदत हवी आहे, तिथे ते पोचत होते. कधी त्यांनी असं हे नाही केलं
शॉक झालो की हे काय करणार आहे का? तर शोर नव्हता पण त्याचं काम बाकी एकदम परफेक्ट. माझी त्यांची 2011 पासून माहिती. असा दानशूर नेता मी पाहिला नाही. तसं करून ते आपलं ऑब्झर्वेशन समाज उत्थानासाठी आहे आणि त्याच्यामुळे समाज उत्थानासाठी आपल्या जे पोषक गोष्टी आहेत ते गरजेचे गोष्टी आहेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आपण धर्मकार्य असेल, समाजकार्य असेल, राजकीय क्षेत्र असेल याची सामील असली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन बदलापूरमध्ये गाववाले जरी असले किंवा उपरी जरी बाहेरून आली लोक तर या ठिकाणी मानसिकता आहे की गाववालीकडचे बुद्धिस्ट आहे त्यांची वेगळी मानसिकता घेऊन काम केलं जातं आणि त्यांच्यावरती एक प्रकारची एक वेगळी संस्कृती किंवा त्या पद्धतीने एक आम्हाला ऑब्झर्वेशन मिळतं की इकडचे पर्टिक्युलरली इतर जे राजकीय पक्षातले गाववाले आहेत त्यांच्यावर आपली लोक संघटित होऊन काम करतात. परंतु आपण जे बाहेरून आलेले बुद्धिस्ट बांधव आहेत त्यांच्याबरोबर एक प्रकारचं मतभेद होतात आणि ही माझं स्वतःच वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे आणि अनुभवाच्या आधारावरती बोलत व्यक्तींना फक्त किशोर भाऊ हे एक व्यावसायिक आणि एक प्रतिष्ठित देणगीदार किंवा समाजाला परी जे जाणीव असते त्या परी जेवढी मदत होईल तेवढा करणारा माणूस. पण तेवढा यांना वापरणे सरकारने वाटतो आणि आमचे मित्र नानासाहेब कांबळे त्या ठिकाणी येणार होते. वतीने आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण संपर्क केंद्राच्या वतीने संरक्षण उपाध्यक्ष आणि संपर्क विभागाच्या वतीने मी दादांना श्रद्धांजली वाटते. इथे थांबते. जय हिंद. तरी बाबासाहेबांचे अनुपकार न पिळत गरुड साहेबांचे पुण्यानुमोदन म्हणजे काय? जेव्हा मुलगी बौद्ध शाळेत जात होतं काय म्हणतात? हा बुद्ध समाजाचा मुलगा, ही बुद्ध समाजाची मुलगी म्हणजे आपलं मूळ काय आहे? आपण बुद्धिस्ट आहोत. गरुड साहेब किशोर गरुड साहेबांनी पण तेच केलं. ते मोठे झाले, उद्योजक झाले आणि धर्मदान केले पण ते आपल्या मुळाशी प्रामाणिक राहिले. आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला बौद्ध धर्माशी प्रामाणिक राहायला पाहिजे, बौद्ध धर्माचं कार्य केलं पाहिजे. आपण तेव्हा प्रगती करू शकतो. गरुड साहेबांनी पण तेच कार्य केलं. मुळाशी प्रामाणिक राहून त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे असं धर्माचं काम केलं आणि